नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद. सुरेश्वर विचारतो, मग काय कथन केलं पिप्पलाद ऋषींनी? कौसल्याचे प्रश्न म्हणजे प्राणाची उत्पत्ती, स्थिती आणि विलय असेच होते. खरं तर प्रश्नांची उत्तरं केवळ अनुभूती, अनुमान, अभ्यास यातूनही पूर्णतः प्राप्त झालेली नव्हती. तरीही त्यांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं. आत्मन एषो प्राण जायते मनोकृतेनात्यस्मिन् शरीरे. आत्मतत्वापासून प्राण उत्पन्न होतो. आत्मतत्वापासून पृथ्वी, आप, तेज, वायू, प्रकाश ही पंचमहाभूत उत्पन्न होतात. म्हणजे आपल्या आत्म्यातच प्राणांचं बीज आहे. प्राण म्हणजे चैतन्य, ऊर्जा, संस्मरण, विस्मरण, घटितांची वर्तमानाची संवेदना, जाणीव असं आज विद्यमान देहात असलेलं सारं काही आहे. प्राण आत्म्यातून जन्म घेतो, त्याच्याच इच्छेनुसार तो देहात प्रवेश करतो. आचार्य, हे सारं अत्यंत कठीण असं शास्त्र आहे, जीवन मरणाचं. सुरेश्वर, प्राण, आत्मा, मन किंवा ब्रह्मांश काहीही नाव दिलं तरी ती अज्ञात शक्ती कार्यान्वित करते, हे सत्य आहे. मग पुनर्जन्माचं काय? तो तर असतोच ना. पुनर्जन्म अवश्य आहे. त्यामागचे संस्कार, प्रकृती धर्म कसे येतात? आपण म्हणता आपण आत्मा वायुरूप आहे. इच्छेनुसार हवा तो देह धारण करतो. म्हणजे त्या वायुरूप आत्म्यात तेच संस्कार असतात का? वस्तुतः अर्जुनासारखीच माझी संभ्रमित अवस्था झाली आहे, म्हणून वारंवार तेच प्रश्न विचारतोय. ह्या आशंका शंका कधीच कोणाच्याच संपत नाही. परंतु गतजन्माचे संस्कार प्रत्येकावर असतीलच असं नाही. परंतु मृत्यूच्या अगोदर अनेक दिवस मनुष्य जर व्याधिग्रस्त असेल, मृत्यू येत नसेल, अशा वेळी त्याच्या मनात येणारे विचार, भावभावना येतात. त्या भावावस्थेत त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतरच्या जन्मात त्याला तेच विचार, संस्कार प्राप्त होतात. क्वचितच ते कुणाला स्मरतात. म्हणूनच म्हटलं जातं की मृत्यूपूर्वी जीवनात सत्कर्म करा, ज्यामुळे आयुष्याच्या अखेरीस कर्माचं समाधान प्राप्त होईल. प्राणतत्व कुठेतरी प्रवेशणारच, परंतु सुखाने आणि आनंदाने. आचार्य, माध्यान्ह होत आली, आपल्यासाठी माधुकरी मागून आणतो. परंतु तुझ्या मनाचं शंकास निरसन म्हणजे मनाची क्षुधा शांत झाली का? पूर्ण नाही. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारेन. मला आश्चर्य वाटतं आचार्य, प्रवचनानंतर लोक तुम्हाला किती प्रश्न विचारतात. अज्ञानापासून निर्माण झालेले प्रश्न ऐकून आम्हा सर्वांना खूप हसू येतं. परंतु तुम्ही बालकाला समजावून सांगावं तसं आपण सांगत असता कधीही त्रस्त नाही, प्रसन्नता असते. हे कसं? कारण वत्सा, हेच कार्य मी स्वतः अंगीकारलं आहे. मला स्वतःला त्यात प्रसन्नता आहे, मग त्रस्त कसा राहीन? मी प्रत्येकाला हेच सांगतो की तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते कर्म करा, परहित साधा, निस्वार्थ रहा, जीवन सुखमय होईल. सुरेश्वर आला तेव्हा एकटाच होता, परंतु नंतर हळूहळू लोक वाढत गेले. इथेच नव्हे तर अनेक ठिकाणी हाच प्रत्यय यायचा. एखादं गाव बघून तिथे काही काळ म्हणजे 8-10 दिवस स्थायिक व्हायचं. तेव्हा प्रथम 2 दिवस लोक उत्सुकतावश यायचे. मग लोकसंख्या पेलता पेलायची नाही. लोक जाऊ नका जाऊ नका म्हणायचे, परंतु आचार्य पुढील गावी प्रस्थान करायचे. लोक भरभरून द्यायचे. त्यांचं अपार निस्वार्थ प्रेम पाहून सद्गदित व्हायचं. जीवनात असलेल्या अंधकारातही ते प्रसन्न दिसायचे. तेव्हा त्यांच्या मनात यायचं, इथेच ह्याच मनुष्यांच्या मनात प्रत्यक्ष ईश्वरच वास करत असावा. आत्ताही ते गोकर्णच्या सागर किनाऱ्यावर त्याच अनुभूतीच्या स्मरणाचा आनंद प्रसन्नतेने घेत होते. त्यांना स्मरण झालं की त्या दिवशी बद्रीनाधामच्या आश्रमात आचार्य गौडपाद म्हणाले होते, युगायुगातून जन्माला येणारा अधिकारी पुरुष जीवनात तपस्या करण्यासाठी नाही तर जीवांचं कल्याण करण्यासाठी येतो. त्याचं एकच ध्येय असतं, जीव आणि जगत याचं कल्याण. ते साधना करत एकाच जागी राहिले तर जीव जगत कल्याण असंभव. वत्सा शंकर, तुझा जन्म त्यासाठी झाला आहे. हे आपल्याला कसं कळलं आचार्य? वत्सा, तू ज्ञान प्राप्त केलेस. तुझी अनन्य निष्ठा त्या निराकार ब्रह्माप्रती आहे. तेव्हा ईश्वराने काय ठरवलं हे मी जाणत नाही, परंतु मी तुला सांगतो की तुझा जन्म तपस्येसाठी नाही. तुझी भक्ती सर्वांच्या जीवनात प्रदान कर. तुझं ज्ञान सीमित न ठेवता असीमित असू दे. तुझा जीव अनंत जीवांचं कल्याण करू दे.
मी अद्वैतवादी आहे आचार्य. मला कोणाशी वाद प्रतिवादात, शास्त्रार्थात हे सारं प्रतिपादन करता येईल. परंतु सामान्य जनांना मी कसं प्रतिपादन करू आणि किती? कोण माझं ऐकणार? त्यापेक्षा एकांती तपस्या. किती स्वार्थी विचार आहेत तुझे. स्वतःसाठी जगणारे अनेक आहेत, परंतु समाज आणि धर्म, धर्म आणि राष्ट्र यांना समृद्ध विचार देणारा क्वचितच असतो आणि तू तो क्वचित आहेस. आणि गुरुचा आदेश आणि त्यांचा विश्वास आणि त्यांनी स्वतः दिलेली स्वतःची 16 वर्ष घेऊन आपण बद्रीधामहून निघालो. कधी विचार केला नाही. खरंच अशी आपल्या जीवनातली वर्ष देता येतात? असं कधी संभव आहे? परंतु त्याच विश्वासाने आपण भारत भ्रमण करीत राहिलो. बद्रीनाथहून निघालो तेव्हा आपलं वय 16 होतं. आता आचार्य आपल्या वयाचा आलेख मांडू लागले. सायंकाळ गडद होऊ लागली. सूर्यदेव पश्चिम क्षितिजावर टेकला होता. वातावरणात धुसरता होती. आकाशाचा रंग केशरी होता. सागरही त्या रंगात रंगीत झाला होता. आचार्यांना उगवती प्रभात आणि निसटती सायंकाळ मनापासून प्रिय होती. आज ते वयाचा आलेख मांडताना बाह्य जगाला विसरले होते. अकस्मात त्यांच्या ध्यानात आलं, हाताच्या ओंजळीतून नकळत जल ओसरून जावं. सागर तीरावरून लहरींनी पावलाखालची वाळू नकळत न्यावी. तसं वय निसटून गेलं होतं. अगोदरची 16, आचार्य गौडपादांनी दिलेली 16, 32 वर्षाचं आयुष्य. आलेख मांडल्यावर कळलं 8 वर्ष तर नकळत गेली आहे. आता 8च वर्ष आहेत. अद्याप काहीच कुठे पूर्णत्वाला गेलं नाही. अद्याप भारताच्या दिशादिशातून धर्मप्रसार झाला नाही. समाजापर्यंत योग्य त्या दिशेने पोचलो नाही. किती विशाल भारत आहे. आसे तू हिमाचल. आता पुन्हा नव्याने जीवनाचा शास्त्रशुद्ध क्षणाक्षणाचा आलेख मांडावा लागेल. ते उठले. मार्ग अंधारमय होता. अष्टमी होती. चंद्रासवे चांदण्या यायला आज विलंब होता. त्यांना मात्र अंधारातून समाजाला प्रकाशाकडे न्यायचं होतं. नवी ध्येय, नवी कार्यदिशा, नवी कार्यप्रणाली निर्माण करायची होती. पुढच्या 8 वर्षात संपूर्ण भारत एकसंध करायचा होता. त्यासाठी त्यांना आता शीघ्रातिशीघ्र चालायचं होतं. ते त्वरेने आश्रमाकडे निघाले. आचार्य, आपण तर अद्वैताचे उपासक आहात, अद्वैताचे प्रतिपादक आहात. तरीही अनेक तीर्थक्षेत्रावर गेल्यावर उद्ध्वस्त मंदिरांची प्रतिष्ठापना करतात. तिथे देवतांची पूजा अर्चना सुरू केली. तिथे असलेल्या देवप्रतिमांची प्रतिष्ठापना करून भक्ती सांगितली. हे परस्पर विरोधी नाही का? गोकर्णाहून निघण्यापूर्वी अनेक विद्वज्जन त्यांना भेटायला आले होते. त्यांच्या त्यावेळच्या वास्तव्यात त्यांनी अधिक गतीने कार्य करण्याचा दृढ संकल्प केला होता. परंतु निश्चित काय करावं आकलन होत नव्हतं. आयुष्याची 8 वर्ष हातात होती. याची तीव्र जाणीव त्यांना झाली होती. अशा वेळी आलेल्या विद्वज्जनांच्या प्रश्नांना उत्तरं देताना चिंताही प्रगट व्हायची. आपला प्रश्न मला अनेक ठिकाणी विचारण्यात आला. सत्य आहे की निराकार शक्तीला ब्रह्म म्हणतो. साकाराच्या कितीतरी योजने दूर असलेले हे निराकार ब्रह्म कुणालाही हाती गवसलं नाही. ज्ञानाने आपण एवढं म्हणू शकलो की काही अद्वितीय, अनुपम, गूढ आहे, ज्यामुळे सृष्टी अव्याहत निरंतर पुन्हा पुन्हा जन्म घेते. उत्पत्ती, स्थिती आणि विलय ही स्थिती पुन्हा पुन्हा आहेत आणि त्या निर्माण करणारा, विश्व नियंत्रित करणारा अदृश्य आहे आणि तेच सत्य, तेच ब्रह्म. मग जनसामान्यांना भक्ती, तीही साकार भक्तिप्रिय आहे आणि साकारावर श्रद्धा, विश्वास, स्नेह ठेवता येतो. आदर्श म्हणून ती देवता जगजीवनाशी निगडीत असते. विनासायास केवळ श्रद्धेने एखादी गोष्ट प्राप्त होणार असेल तर त्यासाठी इतर साधनेची आवश्यकता नसते. आणि साकार भक्तीचा पुरस्कार केल्यावर मी म्हणतो, ह्या साकाराच्या पलीकडे साकाराला नियंत्रित करणारी ब्रह्मशक्ती आहे. मग त्याला अद्वैताबद्दल सांगतो. परंतु ते त्यांना अनाकलनीय वाटतं, कारण एवढा विचार ते करीत नाही. म्हणूनच ज्या ठिकाणी जातो त्यांच्या भक्तिस्थानांची पुन्हा प्रतिष्ठा करतो. भक्तीचा संदेश देतो. पूजा अर्चा करायला सांगतो. हे माझं कार्य परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहे. ते कसं? आपसूकच एक प्रश्न तयारच असायचा. ते सस्मित म्हणायचे. साकाराचा अर्थ कळावा लागत नाही. साकार भक्तीतून निराकाराची कल्पना सहज मांडता येते. यदा कदाचित निराकार गूढत्वाचा विचार कुणी करू शकलं नाही तरी साकार भक्तीत धर्म एकवटला जातो. त्याचं अवडंबर, विकृत स्वरूप आज जे आहे ते संपवायला मात्र हवं.
काही वेळ ते मौन झाले, इतके की सुरेश्वर आणि बाह्य वातावरण विसरून गेले. गोकर्णहून निघाल्यापासून त्यांची ही स्थिती होती. काहीतरी गहन विचार होते. कशाची तरी अस्वस्थता त्यांच्या मनात असावी. कशाची चिंता असेल? समाजसुखाची, धर्मसंघटन, राष्ट्रैक्याची, मातेचं स्मरण झालं असेल की आणखी काही? एवढं चिंतामग्न ते क्वचित असायचे. एरवी चालताना सहजच एकामागोमाग एक काव्याच्या ओळी म्हणायचे. त्यांचा आवाज मधुर होता. त्यात पराकोटीची विनम्रता होती. शब्दांचा अर्थ, शब्दांचं लालित्य, शब्दांचं लावण्य, शब्दांची प्रतिष्ठा जाणत होते. त्यामुळे मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द आर्त भावनेने यायचा की श्रुती धन्य व्हायच्या. देवतांची अर्चना असो, स्तुती असो, निसर्गाचं लावण्य रूप असो, शब्दांचे नुपूर झंकारत हृदयातून सरस्वती प्रगट व्हायची. हस्तामलक, पद्मपाद, सुरेश्वर इत्यादी निकटची शिष्यमंडळी परस्परात विचार करीत होती. या यात्रेत आचार्य अधिकतर मौन का? धर्मसंघटनाचा हा प्रवास समाजमार्गाने सुखकर असताना चिंता कशाची? हे गूढ त्यांना उकलत नव्हतं. हस्तामलक म्हणाला, गोकर्णालाच आचार्य चिंतित होते. वस्तुतः नित्याप्रमाणे गोकर्णमध्ये प्रवेश करताना मन प्रसन्न होतं. श्रीशैल्यमला म्हटलेला तो श्लोक स्मरतो खरे सुरेश्वर? श्रीशैलशृंगे विविध प्रसंगे शेषादी शृंगपी सदा वसंतम तमर्जुन मल्लिकपूर्वमेनं नमामि संसार समुद्र सेतुम. सुरेश्वराने श्लोक म्हणून दाखवला. मला जे जे प्रिय ते स्मृतिपटलात जाऊन बसतं. सांगायचं तात्पर्य, किती प्रसन्न होते आचार्य. खरं तर त्या दिवशी प्रवचनानंतर काहीतरी झालं असावं. अलिप्त आणि चिंतित. काय होणार? सारस तर व्यवस्थित होतं. स्वरचित स्तोत्र म्हटलं. त्याचा अर्थही मी सांगू शकतो. खरं तर पद्मपादलाही त्याचा अर्थ ज्ञात होता. ते म्हणाले, हे शिवशंकरा, तुमच्या उजव्या भागात मेघाची छाया, डाव्या बाजूला सौदामिनीची प्रभा, उजव्या भागाला नवतृणांकुर तुम्ही खात मग्न असलेल्या हरिणाचं रूप धारण केलं, तर डाव्या बाजूला पार्वतीच्या हातात शुक हा शुभशकुनी पक्षी विराजमान आहे. पार्वतीचा आणि तुमचा कंठ संलग्न आणि तुमच्या कंठातल्या हलाहलाची तीव्रता नाहीशी झाली आहे. मी तुमच्या तेजाचं ध्यान करतो. आपल्याच अंशाचा मी ज्योती स्वरूप आहे. आपल्यात असलेलं अद्वैत मी जाणतो. अगदी तेच बोललेत आचार्य. तेव्हा प्रसन्न होते. कदाचित जनसामान्यांच्या अज्ञानामुळे त्रस्त असतील. नाही हस्तामलक, ते त्यांचं जीवन ध्येय आहे. विजयी व्हावं ह्या आकांक्षेने ते शास्त्रार्थ करत नाहीत पद्मपाद. पद्मपादच्या नेत्रासमोर शास्त्रार्थाचा तो प्रसंग साकारला होता. त्या दिवशी स्नानपूजा अर्चन करून आचार्य निघाले. पायदंडीवर शैवश्रेष्ठ नीलकंठ आचार्य उभे होते. त्यांना आचार्यांनी वंदन केलं. आम्ही शिवपंथीय नीलकंठ आचार्य आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितो. अवश्य. आम्ही आपलं नाव ऐकलंय. कार्य अद्वैत तत्वाचा प्रचार प्रसार गोकर्ण परिसरातले काही विद्वान उद्या एकत्र येतील, तेव्हा आपण येऊ शकाल? अवश्य आचार्य, अवश्य. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते आहे. हरिओम तत्सत.